चला सर्वांना गुड मॉर्निंग. आले सर्व. तर आजचं आपलं हे तिसरं लेक्चर आहे आणि आज आपण खूप महत्त्वाची गोष्ट शिकणार आहे. आतापर्यंत आपण जे सब्जेक्ट बघितले, जे हेल्पिंग वर्ब बघितले, त्यांचा वापर करून आज आपण सेंटेन्स कसे बनवायचे आहे त्याचा अभ्यास करणार आहे. आजपासून आपण थोडं थोडं इंग्लिश बोलायला शिकणार आहे. जसं की आय ॲम अ टीचर, ही इज अ डॉक्टर, सी इज अ क्लेवर गर्ल, सी इज क्लेवर गर्ल, अशा पद्धतीची सुरुवात आजपासून आपण करणार आहे. जेही आज तुम्हाला शिकवलं जाईल अगदी व्यवस्थित लक्ष द्यायचं, व्यवस्थित हा व्हिडिओ संपवायचा आणि नंतर सरावाला काही वाक्य दिली जातील त्याचा सराव करायचा, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की आपण 2 लेक्चर जे अगोदर आपण केले आहेत त्याचा आपल्याला कितपत फायदा झाला. तर चला सुरुवात करूया. तर हे आज आपण एवढे सेंटेन्स आपण शिकणार आहे. आपल्या आजच्या लेक्चरमध्ये आपण पॉझिटिव्ह सेंटेन्स शिकणार आहे. पॉझिटिव्ह सेंटेन्स ज्याला होकारार्थी वाक्य असं म्हटलं जातं. होकारार्थी वाक्य. तर बघा ह्या सेंटेन्समध्ये नेमकं करायचं काय ते समजून घ्या. पहिल्यांदा वाक्यात सब्जेक्ट लिहायचा. इंग्लिशमध्ये वाक्य करत असताना पहिल्यांदा सब्जेक्ट लिहायचा. तर हे लक्षात घ्या ही गोष्ट की आज मी तुम्हाला मराठी टू इंग्लिश शिकवतोय. आपण 1-2 लेक्चर जे आहे ते मराठी टू इंग्लिश घेऊ, त्याच्यानंतर इंग्लिश टू मराठी घेऊ. हे लेक्चर मी मुद्दामहून मराठी टू इंग्लिश घेतोय, म्हणजे मराठीचे वाक्य आपण इंग्लिशमध्ये बनवायला शिकू. तर याच्यानी तुमच्या बऱ्याच गोष्टी आज क्लिअर होणार आहे. आणि जर काही डाऊट्स असतील तर मला आपल्या ग्रुपवरती मेसेज करून सांगायचं आहे. तर इंग्लिश वाक्य बनतं कसं? पहिल्यांदा सब्जेक्ट लिहायचा, नंतर हेल्पिंग वर्ब लिहायचं, हे हेल्पिंग वर्ब, आणि नंतर वाक्यातला जो उरलेला घटक असतो तो इथं लिहायचा. तर पहिलं वाक्य बघू आपण. पहिलं वाक्य आहे मी डॉक्टर आहे. मी डॉक्टर आहे. आता या वाक्यामध्ये मी जो आहे तो सब्जेक्ट आहे, हे क्रियापद आहे, वर्ब आहे. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की हे ग्रामरमध्ये हेल्पिंग वर्बचं काम करतं, परंतु टू बी मध्ये हे मेन वर्ब असतं, मेन वर्ब. म्हणून याला तुम्ही हेल्पिंग वर्ब म्हणा, मेन वर्ब म्हणा, काही जास्त फरक पडत नाही. कारण पूर्ण इंग्लिशमध्ये हे हेल्पिंग वर्बचं काम करतं. फक्त पर्टिक्युलर असे काही प्रकरण आहेत जिथं हे मेन वर्बचं काम करतं. त्यापैकी हे टू बी हे प्रकरण आहे जिथं हे मेन वर्बचं काम करतं. चला तर याला आपण मेन वर्ब म्हणूया. मग मी झालं, आहे झालं, उरलेला घटक काय आहे? डॉक्टर. तो इथं येईल. पहिल्यांदा सब्जेक्ट येईल, नंतर हेल्पिंग वर्ब येईल, उरलेला घटक इथं येईल. चला कळालं? ओके. तर पहिलं वाक्य आहे मी डॉक्टर आहे. मग ह्या मीला काय म्हणतो आपण? आय. आय ह्याला किती शब्द आहे? 3 शब्द आहे. ॲम, इज आणि आर. तर मागचे लेक्चर जर तुम्ही व्यवस्थित केले असतील तर तुमच्या हे लक्षात येईल का आय सोबत ॲम वापरतात. आय सोबत ॲम वापरतात. म्हणून
पहिल्यांदा सब्जेक्ट लिहिलं आय, नंतर हेल्पिंग वर्ब लिहिलं ॲम आणि मग राहिलं डॉक्टर, तर ते अ डॉक्टर पुढं लिहिलं. बघा, सूत्राशिवाय वाक्य बनवायचं नाही. सूत्रात जसं सांगितलं त्या पद्धतीनं ते घटक तिथं ठेवायचं. तुमचं इंग्रजीचं वाक्य आपोआप तयार झालेलं असतं. दुसरं वाक्य, तो डॉक्टर आहे. याच्यामध्ये तोला काय म्हणणार, ही म्हणणार. आहेला काय म्हणणार, ॲम इज आर पैकी. ही सोबत तुम्ही काय वापरणार, इज वापरणार. ही सोबत तुम्ही इजच वापरणार, ॲम किंवा आर वापरणार नाही. जर ह्या गोष्टी तुम्हाला समजत नसतील तर मागचे 2 लेक्चर तुम्ही क्लिअर अगदी व्यवस्थित बघा, तुमच्या ही गोष्ट लक्षात येईल. मग दुसरं वाक्य, तो डॉक्टर आहे. तोला आपण लिहिलं ही. बघा, सब्जेक्ट लिहिलं नंबर 1, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब लिहिलं इज. पहिल्यांदा ही लिहिलं सब्जेक्ट, नंतर हेल्पिंग वर्ब लिहिलं इज, राहिलं काय, डॉक्टर. तर ते डॉक्टर पुढे लिहिलं. बघा, आय सोबत ॲम घेतलं, ही सोबत इज घेतलं. आता यू सोबत आर घेणार. तिसरं वाक्य बघा, तू डॉक्टर आहे, तुला यू म्हणणार, आहेला आर म्हणणार, उरलेला घटक काय आहे, अ डॉक्टर. मग यू आर अ डॉक्टर. चौथं वाक्य बघा, तो कुत्रा आहे. तो कुत्रा आहे. आता तोला आपण ही पण म्हणतो आणि इट पण म्हणतो. इट पण म्हणतो. तोला आपण ही पण म्हणतो आणि इट पण म्हणतो. तर ही फक्त पुरुषाबद्दल चर्चा होत असेल तरच वापरतात आणि प्राणी, पक्षी आणि निर्जीव घटकांबद्दल जर चर्चा होत असेल तर इट वापरतात. मग आपण कुत्र्याबद्दल चर्चा करत आहे म्हणून आपण सब्जेक्ट इट घेणार. ही जर घेतलं, हा शब्द जर घेतला तर याचा अर्थ असा होतो, आपण कुत्र्याला म्हणजे आपण माणसाला कुत्रा म्हणतोय. आपण जर असं वाक्य लिहिलं ना, ही इज अ डॉग, तर याचा अर्थ होतो आपण एखाद्या व्यक्तीला, एखाद्या पुरुषाला कुत्रा म्हणत आहे, कुत्र्याला कुत्रा म्हणत नाही आहे. ही जर घेतलं तर पुरुषाला कुत्रा म्हणत आहे आणि इट जर घेतलं तर कुत्र्याला कुत्रा म्हणत आहे, असा त्याचा अर्थ होतो. मग चौथं वाक्य, इट इज अ डॉग. आता पाचवं वाक्य, ती हुशार आहे. ती हुशार आहे. तिला काय म्हणणार, सी म्हणणार. तिला काय म्हणणार, सी म्हणणार. सी, सी झाला सब्जेक्ट. हेल्पिंग वर्ब काय आहे, आहेला ॲम इज आर हा शब्द आहे, मग सी सोबत इज वापरणार. मग वाक्य झालं सी इज, राहिलं काय, हुशारला काय म्हणणार, क्लेवर म्हणणार. मग सी इज अ क्लेवर. 6वं वाक्य, पवन. पवन शिक्षक आहे. पवन काय आहे, नाऊन आहे. नाऊन सोबत काय वापरणार, इज वापरणार. आणि उरलेला घटक शिक्षक, म्हणून पवन शिक्षक आहे. हे वाक्य झालं, पवन इज अ टीचर. आता तुम्ही खेळाडू आहे. इथं आहात असं दिलेलं आहे. पुस्तकी भाषामध्ये अनेक वचनी जर असेल तर आहे म्हणत नाही, आहोत किंवा आहात म्हणतात. ते आहेचच एक रूप आहे, हे लक्षात घ्या. मग 7वं वाक्य काय आहे, तुम्ही खेळाडू आहात. आता तुम्ही हे जे आहे हे आपण अनेकांबद्दल बोलतो आहे. मी तुम्हाला याच्या अगोदरच सांगितलं होतं, यू हा शब्द एकासाठी पण वापरतात आणि अनेक व्यक्तींसाठी पण वापरतात. एकासाठी जर असेल तर इथं जो एकासाठी जर असतं
तर इथं फक्त प्लेयर आलं असतं. इथं अनेकांबद्दल बोलतो आहोत म्हणून प्लेयर्स, प्लेयरचं अनेकवचनी रूप आलं प्लेयर्स. प्लेयर्स म्हणजे अनेक खेळाडू, प्लेयर म्हणजे एक खेळाडू. मग 7वं जे वाक्य आहे ते आहे तुम्ही खेळाडू आहात. तुम्हीला यू म्हणणार, आहातला आर म्हणणार आणि उरलेला घटक प्लेयर्स, खेळाडू प्लेयर्स. बघा सूत्र फॉलो करा, फक्त सूत्रावर लक्ष द्या. सब्जेक्टच्या ठिकाणी सब्जेक्ट येतो आहे का, हेल्पिंग वर्बच्या ठिकाणी हेल्पिंग वर्ब येतं आहे का, उरलेला घटक काय आहे खेळाडू. मग खेळाडूला इंग्लिशमध्ये काय म्हणणार, प्लेयर्स म्हणणार. 8वं वाक्य आम्ही प्रामाणिक आहोत. याच्यात 3 शब्द आहेत. आम्ही प्रामाणिक आहोत, आम्हीला म्हणणार वी. आता तिसरा जो शब्द आहे हेल्पिंग वर्ब, सॉरी मी दुसरं तर आहोत, आहोत म्हणजे आहे. आम्ही लिहिलं वी. त्याच्यानंतर एम इज आर, वी साठी काय घेणार, आर घेणार. उरलं काय, प्रामाणिक. तर प्रामाणिकला आपण काय म्हणणार, ऑनेस्ट. मग वी आर ऑनेस्ट. बघा वाक्य पण त्याचे वी आर ऑनेस्ट. 9वं वाक्य ते सैनिक आहेत. ते सैनिक, आता तेला काय म्हणणार तर दे म्हणणार. आहोतला काय म्हणणार, आर म्हणणार. आणि राहिला काय सैनिक, सैनिकला काय म्हणणार, सोल्जर्स. कारण ते अनेक एक असतात तर सोल्जर म्हटलो असतो. जेव्हा एखाद्या नावाला यस लागतं तेव्हा तो अनेक वचनी होऊन जातो. मग 9वं वाक्य कळालं, दे आर सोल्जर्स. तर हे आपलं आजचं लेक्चर होतं. आपण आहेची वाक्य आज बघितली. तर मित्रांनो हे वाक्य वाचा. हे वाक्य वाचा. सरावासाठी जी वाक्य दिली आहेत ती वाक्य थोडंसं मोठं करूया आपण. नाही ना, नाही होते. असं ओके. तर याचा अगोदर स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही आणि मग व्यवस्थित वाचा. सरावासाठी जी वाक्य दिली आहे त्या वाक्यांना तुम्हाला आज इंग्लिशमध्ये करायचं आहे. आता याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि यांना इंग्लिशमध्ये करा. पहिलं वाक्य सांगू का मी तुम्हाला, मी सुंदर आहे. मी सुंदर आहे, मीला म्हणणार आय, आहेला ॲम, सुंदरला ब्युटिफुल. मुलगी असेल तर ब्युटिफुल म्हणायचं, पुरुष असेल तर हँडसम म्हणायचं. आय ॲम ब्युटिफुल किंवा आय ॲम हँडसम. आता दुसरं बी वाक्य सांगतो, जाऊ द्या. तो दयाळू आहे. तोला ही म्हणणार, आहेला इज म्हणणार. मग ही इज, दयाळूला काय म्हणणार, काइंड. तो दयाळू आहे, ही इज काइंड. बाकीचे तुम्ही करा. तर याचा स्क्रीनशॉट काढून घेतला, स्क्रीनशॉट काढून घ्या. ह्या वाक्यांची तयारी करा. जर जमले नाही तर मला ग्रुपवरती सांगा. लेक्चर आपलं संपलं. धन्यवाद.